तर हॅलो गाईज, तर आज आमू येईल असं ढोकेश्वर मंदिर टाकळी म्हणजे ढोकोबाला. तेव्हा जास्त टाइम न लावता आमू डायरेक्ट वर निघत आता. तसाच पब्लिक तुम्हाला कॅमेरामन वय डोंगर काय लय मोठा दिसत नशी, पण बऱ्याच पायऱ्या असत बा, म्हणजे बराच वर चढी जावा लागत. तसाच पब्लिक जर तुम्हाला चढवाना कटाळा जर येत असणार ना, तर वर रस्ता पण असत तर गाड्या पण जात तशा वयगडी तर उतीच गुडगा नेटास वर इथनीच सुरुवात करतात. तसाच ते रस्ता लाग डायरेक्ट गाडी लिहिन वरही जाऊ शकत असतं आमू. पण मग तुम्हाला तर माहित असं मंजिल तक पोहोचणे का माझा तभी है जब रास्ता कठीण हो. आणि मानी एवढी खतरनाक शायरी आहे की सचिन डायरेक्ट पळतच वर निघना बा, म्हणजे जो ना एवढ्या टाइम गडीला चालवता ना आता तर गडी डायरेक्ट पळत निघित वर. आता आमू पार मंदिरने जवळ पोहोचाय ना असं तर उठी मेन एंट्रन्सने मध्ये काहीतरी लिहिलंय असं बा, ज्याला वाचता ना त्याचं मला कमेंट बॉक्स म्हणा आखा संस्कृत म्हण लिहिलं असं तसा. पण आता आमू डायरेक्ट वरती निघेला असत. वरती म्हणजे आता डायरेक्ट पोसायनच असं, तवा काही जास्त बॉलवानी गरज ना होय जाऊ. वरती म्हणजे तुम्हाला ही गुफा पण दिसत अशी, आणि उतींदा नजाराही पण जाऊ एकदा तुम्ही. आणि उतीत हाय कुंडाई पण असं, याच्या म्हणजे एक कासा वय असं, पण त्या कासा तसा वर नाही जास्त करी. आणि चांगला खोल कोंडा असं 12 महिना पाणी रही होती. आणि उतीची गुफा असं, ती गुफा म्हणजे तुम्हाला दाखड. पण मग उती चाडवानी आखल्यावर डायरेक्ट स्पायडरमॅन नेवानी चाडवा लागन. तुम्हाला तर माहित असं मग किती खतरा असं. उती काही जास्त खोलही पण ना तसा, पण मग उती नाही वर जावाने असं बा. पण आता वर चढीन तुम्हाला गुफा दाखड, पण गुफा म्हणे मोकार वास येत राहील बा कशा ना काही नु, कारण की बरेच दिवसापासून गुफा बंदच असं. आणि मधी का उतील यायला असताल का आग्यामुळे असं, तेव्हा मग जराशी जपीस मध्ये जावा लागी. आणि गुफाने मध्ये आणखीन थोडं भुयारा असत. आता हे भुयाराच म्हण माहित असं जायला असं सगळाच म्हण म्हणायला. पण मग आता तुम्हाला ना दाखडू शकत, कारण की उती लयच वास येत राही, तेव्हा मग काही सध्या मध्ये जाणार ना. पण मग याने मध्ये उतरी जो याला असं चांगली मोठी गुफा असं. पण मग तुम्हाला आता मेन ठिकाणी पण दाखड म्हणजे ढोकोबाण्या लेण्या. तर मग तुम्ही जा एकदा कसला एकदम डोंगर बिंगर कोरीन मध्ये मूर्त्या वगैरे बनवलेला असत एकदम खतरनाक अशा, आणि एकदम बारीक दरी डिझाईन देईल असं. एवढा मध्ये डोंगर कोरीन कसा बनवले असे बरं वय मंदिर. आणि उती मूर्त्या पण असत बा, मूर्त्या दाखड. पण त्याने आधी प्रसाद खायले, कारण की आम्हाला प्रसाद पण दिलेला होता आरती चालू असतील तेव्हा. तसाच पब्लिक होती जुन्या मूर्त्या ठेवानी करता जागा पण बनवलेला असं बा, म्हणजे ज्या मूर्त्या जासाला थोडाफार डॅमेज होईल असं, नाही तर मग जुन्या मूर्त्या जासाला ठेवायला जागा ना असं. अशा मूर्त्या सगळ्या पलीकडे असत. पण मग आता तुम्हाला महादेवनी पिंडही पण दाखड, तर मग होय जाऊ महादेवना मंदिर असं आणि महादेवनी पिंड असतील. पण मग आता मला दर्शन लिहावाला मध्ये जावं असं, तर मग आता जाय मध्ये आणि महादेवने पाया पण पड. तसाच पब्लिक मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की आका का तुम्ही होती कधी येईल असत का. आणि मला एवढा तर माहित असं, जर तुम्ही टाकळीने नाही तर पारनेरने राहुरीने आसपास जर राहत असताना, तर मग तुम्ही होती नक्कीच येईल असताना. पण मग आता मंदिरने मागच्या साईडने येईल असं, तर होती एवढा अंधार असं का तुम्हाला मानत दात बीत तरी चमकात अशीत आता दिसत असू बा थोडा थोडा. तर मग तुम्ही आखसान का बा तू का खरंच हिंडत राहते मंदिरने माग. तर मग तुम्हाला आख का मग तुम्हाला होई नंदी दाखडवानी करता आणेला असं. आणि तसाच पब्लिक हे नंदीने बाबती मी एक कहाणी पण असं, ती कहाणी पण मग तुम्हाला नक्कीच ती कहाणी म्हणजे नंदीने होतीन पैसा निघतात आणि मै हात घालणार तर ते गारीच निघण्यात बा कस काय नु. आणि ते पैसाच करी असं का पब्लिक